श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल तृतीयेला हा दिवस येत असतो. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी मनुष्य जे काही काम करतो तर ते अक्षय राहते, ते कधीही नाश पावत नाही. आणि आपण या दिवशी जर काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे आपल्याला अक्षय असे फळ प्राप्त होत असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेच काम जे आहे तर ते वाया जात नाही. अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि प्रभावशाली मानला जातो. या दिवशी पृथ्वीवरती गंगेचे अवतरण झाले होते अशी सुद्धा आख्यायिका आहे. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन हे क्षयाला जात नाही आणि म्हणून हिला अक्षय तृतीया असं देखील म्हटलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी देवतांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे पितरांची देखील पूजा केली जाते. पितरांना उद्देशून या तिथीला काही कर्म केले जातात जे अविनाशी म्हणजेच अक्षय होते. वृंदावनाच्या श्री बाके बिहारीच्या मंदिरामध्ये फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होते आणि बाकीचे संपूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असते. तसेच परशुरामांचे अवतरण सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी झाले होते अशी देखील मान्यता आहे. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे ना तर या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा विधिवत पूजा सेवा जी आहे तर ती करत असतो. त्यांची एकत्रित पूजा करण्याला या दिवशी खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्याचबरोबर या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि करांची सुद्धा पूजा केली जाते. आपले पितर म्हणजे आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत ना त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, खास करून त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तर तो अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचे स्मरण केले जाते. मातीचे मडके ज्याला आपण कर म्हणत असतो ते आणून त्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये वाळा टाकतात. पळसाच्या पानाच्या पत्रावळीवरती एका द्रोणामध्ये तांदूळाची खीर, कैरीचं पने, पुरणपोळी, कुरडया, पापड इत्यादी पात्रावरती वाढलं जातं आणि हे जे आहे तर ते आपण पितर जेवायला घालत असतो. त्याचबरोबर ब्राह्मणांना सुद्धा आपण या दिवशी दान जे आहे तर ते करत असतो. यामुळे आपले पितर जे आहेत तर ते संतुष्ट होतात. या दिवशी सुख समृद्धीसाठी केलेल्या उपासनेमुळे आपल्यावरती होणाऱ्या देवी देवतांच्या कृपा दृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी सुद्धा समजूत आहे. आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपला पितृदोष नष्ट व्हावा, आपले जे पूर्वज आहेत तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून आपल्याला एक कुत्र्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खायला घालायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर आता कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा.
त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला लाईक करा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. चुकूनही आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत ना तर ते परिधान करायचे नाही. आपला घराचा जो उंबरठा आहे तर त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, कारण की असं म्हटलं जातं की आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर त्या ठिकाणी आपले पितर जे आहे तर ते वास करत असतात, त्यांचं त्या ठिकाणी वास्तव्य असतं. आणि जेव्हा आपण सकाळी उठून स्नान आटोपल्यानंतर सर्वप्रथम घराच्या उंबरठ्यावरती पाणी शिंपडतो, त्यावेळी आपले पितर जे आहेत म्हणजेच आपले पूर्वज जे आहेत तर ते पाणी ग्रहण करतात आणि संतुष्ट होतात. म्हणजेच काय, ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देतात. यामुळे सुद्धा पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हायला मदत होत असते. त्यामुळे उंबरठ्यावरती पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीयेचा हा दिवस आहे. या दिवशी आपण आपले पितर जे आहे तर ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये येत असतात. तर कावळ्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या दारामध्ये भात जो आहे तर तो ठेवायचा आहे. आता कावळ्याला कशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लगेचच येईल. तर बघा मित्रमैत्रिणींनो, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष जो आहे तर तो आपल्याला का लागतो, कारण की पितृदोषामुळे काय होतं आणि मग आपण हा पितृदोष संपावा म्हणून कुत्र्याला कोणती वस्तू द्यायची, तर पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट, अडचणी, विघ्न येतात. मानसिक ताण तणाव, भांडणे, वादविवाद, क्लेश निर्माण होतो. कुंडलीमध्ये पितृदोष आहे की नाही तर हे आपण एखाद्या गुरुजीकडनं किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन आपण जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपण देवाचे खूप पूजापाठ करतो तरीही आपल्याला काही वेळा यश जे आहे तर ते मिळत नाही, कारण आपण म्हणतो ना कष्ट करणं गरजेचं आहे, परंतु कष्ट तर करणं गरजेचेच आहे, परंतु आपल्याला आपले ग्रह चांगले आहे की नाही किंवा आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाने फळ मिळतंय का हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून आपण एखाद्या गुरुजींना विचारायचं आहे की आपल्याला कुठले दोष आहेत का, आपली कुंडली बघायची आहे. त्यामुळे आपल्याला पितृदोष जो आहे तर तो असू शकतो. आणि जर पितृदोष असेल तर कितीही देवदेव केला आणि काहीही केलं किंवा पारायण केलं तर त्याला काहीही कोणीही करू शकत नाही. पितृदोष हा का निर्माण होतो बघा, तर आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेल्यावरती म्हणजे त्या व्यक्तीचं निधन झाल्यावरती त्याचे शेवटचे संस्कार विधी जे आहे विधीपूर्वक केले गेले नसतील किंवा एखादी व्यक्ती अकाली गेली असेल, घरातील मृत व्यक्तीचे पिंडदान केले गेले नसेल तर पितृदोष जो आहे तर तो आपल्याला लागत असतो. पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये काहीच चांगले होत नाही. आपल्या घरातील मुलांचे विवाह लवकर होत नाही. त्याचप्रमाणे संतती प्राप्ती होत नाही, वैवाहिक सुख मिळत नाही, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, घरामध्ये सतत वादविवाद, आजारपण, भांडणे, कोणी ना कोणी आजारी असते किंवा आपला उद्योग धंदा, एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल त्यामध्ये आपल्याला हवा तसा लाभ, फायदा जो आहे ना तर तो होत नाही. त्याचप्रमाणे आपलं घर जे आहे तर ते कधीही सुखी नसते. म्हणजे घरामध्ये सततचे कलह, वादविवाद, मतभेद, भावांमध्ये मतभेद यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होत असतात. अनेक उपाय करूनही अपत्य सुख मिळत नाही किंवा जर अपत्य झालं तरी देखील ते मंद किंवा अपंग असे मुलं जन्माला येते. त्याचप्रमाणे पितृदोषामुळे व्यक्तींना अपघातांना सुद्धा सामोरं जावं लागतं. पितृदोष जर असेल तर मग आपण इतर कितीही देवदेव केले किंवा पूजा पाठ पारायण केलं तरी काही
उपयोग होत नाही आणि म्हणूनच पितृदोष निवारण्यासाठी काही खास दिवस असे असतात की या दिवशी आपण आपल्या पितरांना प्रसन्न करून घ्यायचं असतं आणि त्यापैकी एक खास दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस। आता आपल्याला कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे बघा। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करत असतो। आता पहिली पोळी गाईला असं म्हटलं जातं, त्याचप्रमाणे शेवटची पोळी ही कुत्र्याला। तर पुरणपोळीचा स्वयंपाक करताना शेवटची जी पोळी असणार आहे ना, तर ती आपल्याला कुत्र्यासाठी करायची आहे। थोडीशी मध्यम आकाराची आपल्याला ही पोळी बनवायची। यानंतर आपल्याला उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता 12 ते 1 या वेळेमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे ना, तर तो खास करून करायचा आहे। आता ज्यांना नाही शक्य झालं त्यांच्यासाठी व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे। तर 12:30 ते 1 पर्यंत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। या वेळेमध्ये पितरांची पूजा आपण करत असतो, कराची पूजा करत असतो आणि पितरांची आणि कराची पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपण हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आपल्या घरी कुत्रा असेल किंवा आजूबाजूला कुत्रा असेल किंवा शक्यतो कुत्र्याला आपल्याला ही वस्तू खायला द्यायची आहे। जरी काळ्या रंगाचा कुत्रा नसेल तरी कोणत्याही कुत्र्याला आपण ही वस्तू खायला दिली तरी सुद्धा चालेल। आता ही जी पुरणपोळी असणार आहे तर हिला आपल्याला शक्यतो थोडंसं अगदी बोटाला आपल्याला मोहरीचं तेल जे असतं ना तर ते लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला जेव्हा हा उपाय करायचा आहे त्या अगोदर आपल्याला एका प्लेटमध्ये ही पोळी जी आहे तर ती काढून घ्यायची आणि देवघरासमोर आपल्याला बसायचं। गणपती बाप्पांचा स्मरण करायचं, ध्यान करायचं, त्यांना वंदन करायचं। भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मींना वंदन करायचं, नमस्कार करायचा। सर्व देवी देवतांना नमस्कार करायचा। शनी महाराजांना नमस्कार करायचा। शनी महाराज आपल्या देवघरामध्ये नसतात परंतु आपल्याला त्यांचं नाम घेऊन आपल्याला नमस्कार करायचा। त्यानंतर आपला शनीचा त्रास असेल तर तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला मनामध्ये प्रार्थना करायची। भगवान विष्णुदेवांना प्रार्थना करायची की त्यांची कृपा आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती राहावी, माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची। आपल्या जीवनातील सर्व दुःख जे आहेत तर ती नष्ट व्हावी म्हणून गणपती बाप्पांना आपल्याला मनोमन प्रार्थना करायची। त्यानंतर पितृदेवांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि जे कळत न कळत ज्या काही झालेल्या चुका आहे तर त्या आम्हाला माफ करा, कृपा करून क्षमा करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि पितृदोष नष्ट व्हावा म्हणून सुद्धा प्रार्थना करायची आहे। त्याचप्रमाणे यमदेवांना आपल्याला नमस्कार करायचा आणि यानंतर आपल्याला ही पोळी जी आहे तर ती कुत्र्याला, आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा मिळाला तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही दुसऱ्या कुत्र्याला सुद्धा ही पोळी जी आहे तर ती खाऊ घातली तरी देखील चालणार आहे। कुत्रा जो आहे तर तो जल तत्वाचं प्रतीक मानला गेला आहे। त्याचप्रमाणे शिवपुराणाच्या आधारे आपल्याला ही पोळी कुत्र्याला खायला देताना म्हणायचं आहे की यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे 2 कुत्रे आहेत आणि त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे, त्यांनी तो स्वीकार करावा। तर हे मात्र आपल्याला आवर्जून म्हणायचं आहे। आता ज्यांना समजलं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हे टाईप करा जेणेकरून आपल्या स्वामी परिवारांना सहज म्हणायला शक्य होईल। शक्य झालं तर मी स्क्रीनवरती लावेल। त्यानंतर त्या कुत्र्याला आपल्याला नमस्कार करायचा, काळभैरवांना सुद्धा आपल्याला नमस्कार करायचा। आणि आता ज्यांना 12 ते 1च्या दरम्यान किंवा आपण नैवेद्य आपण दाखवून झाला, समजा आपल्या पितरांची पूजा सेवा झाली, जसं की करापूजन झालं, त्यानंतर कुत्रा नाहीच मिळाला, त्या वेळेमध्ये पोळी आपल्याला नाहीच खाऊ घालणं शक्य झालं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये ही पोळी कधीही संध्याकाळपर्यंत खाऊ घातली तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही। मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, नक्कीच आपली पूजा सेवा जी काय आहे तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचत असते। तर अशा प्रकारे पुरणपोळी जी आहे तर ती आपल्याला कुत्र्याला खायला घालायची आहे। आता जर काही करणारे पुरणपोळीचा स्वयंपाक आपण बनवणार घरामध्ये नसू तर मग आपण ज्या काही चपाती करतो, पुरी करतो, पोळी करतो, तर शेवटची आपण जेव्हा चपाती करणार आहोत ना त्यावेळेला थोडासा मोठा कणकेचा गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला गूळ किंवा साखर जी आहे तर ती घालून ती चपाती करायची आहे आणि अशी गोड पोळी जी आहे तर ती कुत्र्याला खायला आपल्याला द्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय सांगितलेला आहे, ही जी छोटीशी माहिती तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे तर ती तुम्हाला कशी वाटली
कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर यानंतरचेही उपायांचे सेवेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लगेचच येतील. नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुमच्याबरोबर झाले 1 महिना व्हिडिओ शेअर करू शकले नाही, परंतु आता इथून पुढे रेग्युलर आपल्या चॅनलवरती नक्कीच तुमच्यासाठी मी नवनवीन उपाय सेवा ज्या आहेत तर ते घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.